कोल्हापूर जिल्ह्यातील धामोड तालुका राधानगरी येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे। गावातील जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आलं असून त्या ठिकाणी जनावरं बांधली जात असल्याची तक्रार ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे। धामोड राशिवडे रोडलगत भानोबा मंदिराजवळ असलेली ही इमारत नव्या इमारतीनंतर वापराविना पडून होती। याचाच फायदा घेत काही स्थानिकांनी येथे गाही म्हशी बांधल्या असून रिकाम्या खोल्यांमध्ये वैरण साठवण्यात येत आहे। इमारतीच्या परिसरात शेण टाकून अस्वच्छता निर्माण झाल्याचंही दिसून येत आहे। सार्वजनिक मालमत्तेचा वैयक्तिक वापर होत असल्याने गावाच्या विकासावर परिणाम होत असल्याचं उपसरपंच सागर कांबळे यांनी सांगितलं। या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी तसेच अतिक्रमण तात्काळ हटवून जागा मोकळी करावी अशी मागणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। उपसरपंच सागर कांबळे म्हणाले, सदर जागेवरील अतिक्रमण काढून ती पूर्णपणे अतिक्रमण मुक्त करावी अशी ग्रामपंचायतीची ठाम मागणी आहे। यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप नलवडे, तुषार बोडके, माजी उपसरपंच मारुती तामकर, विलास कदम, डीबी पाटील, सुभाष नलवडे, विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते। के न्यूज मराठीसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे। हे दामोड मधील भानोबा मंदिर शेजारी प्राथमिक आरोग्य केंद्र जुनं होतं। या जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सध्या ती प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असून तिथं अतिक्रमण होत आहे। या अतिक्रमण जनावरांचा गोठा आणि साईटचा शेतकरी ते अतिक्रमण करत आहे। हे अतिक्रमण तत्काळ बंद होऊन तहसीलदारांनी याची चौकशी करावी, नाहीतर उपोषणाचं आंदोलन केलं जाईल। आजच प्ले स्टोअर वरून सहज योजना ऍप डाउनलोड करा आणि सर्व शासकीय योजनांचा लाभ घ्या।